अहमदनगरी, इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा, रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे. नमस्कार अहमदनगरकर. काही कारणास्तव आपलं अहमदनगरी चॅनल एक तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस बंद होतं, पण इथून पुढं आज 31 जुलै मोहम्मद रफीजींच्या 44व्या पुण्यतिथी निमित्त आणि आजपासूनच पुढं आपलं चॅनल रोजच्या नगर जिल्ह्याच्या, नगर तालुक्याच्या, नगर शहराच्या खास घडामोडी रोजच्या रोज अपडेट घेऊन येत आहोत. प्रथमतः मी अभिनंदन करतो की पवन नाईकजी साहेब आपल्यासाठी लाभलेले आहेत. अहमदनगरचे प्रसिद्ध गायक आहेत ते, आणि त्यांच्याबरोबर तबलावादक भूषणजी गुरव आहेत. आणि हे सर्व जमले की मोहम्मद रफी साहेबांची 44व्या पुण्यतिथी आहे. त्यासाठी तुम्हाला श्रोते नगरमध्ये लाभलेले प्रसिद्ध गायक मी त्यांना सर्वप्रथम विचारतो की सर, तुम्हाला मोहम्मद रफीजी यांच्या आठवणी कशा प्रकारे तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगताल? मोहम्मद रफी साहेब यांचं नाव घेतल्यावर आठवतात ते फक्त सूर, शब्द आणि भाव. लहानपणापासून घरामध्ये आकाशवाणी माध्यमातून असेल, कॅसेट्स माध्यमातून, जे आता माध्यम बरोबर तसे थोडे मागे पडत चालले. आकाशवाणी माध्यम आजही खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग. कॅसेट्स आहेत, त्याच्या आधी LPs होत्या, त्यानंतर त्या काळामध्ये CDs आल्या. आता तर युट्यूबच्या माध्यमातून सर्वत्र मोहम्मद रफी साहेब अगदी सगळ्यांना माहिती आहे. पण सर्वत्र माहिती हे म्हणताना मला आवरून सांगावंसं वाटतं की मी अशा भाग्यवान आहे की माझ्या आईवडिलांनी आणि मी बराच काळ त्यांच्या चित्रपटांचा पण आनंद घेतला की ज्यामध्ये त्यांच्या आवाजावर वेगवेगळ्या अभिनेत्यांनी सुंदर अभिनय केला. मात्र तो अभिनय करताना त्यांचा आवाज त्या अभिनेत्याचाच वाटावा असं त्यांचं सुंदर गाणं असायचं. त्यांची शब्दफेक असायची, त्यांचा स्वराचा पोत असायचा, आवाजाचा पोत असायचा. आणि अशा वेळी मी भाग्यवान समजतो की आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त ही आठवण करताना मला माझ्या आई वडिलांची पण इथं आठवण येते की त्यांच्यामुळे मला खास हा क्षण मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मोहम्मद रफीजींच्या काही गाण्याचे काही श्रोते, आपल्या अहमदनगरचे जे श्रोते, त्यांना काही तुम्ही रिहर्सल देऊ शकता? जरूर जरूर. माझं भाग्य आहे की लहानपणापासून मी ऐकले आपल्या सांगितल्याप्रमाणे. मला मोहम्मद रफींच्या गाण्याबद्दल अधिक एक गोष्ट सांगतो. ज्या गाण्यामध्ये निखळता आहे, एक प्रवाहित्व आहे, एक वेगळेपण आहे, ते असं आहे की त्या शास्त्रीय संगीताचं. मला खूप खास सांगावंसं वाटतं की त्यांना शास्त्रीय संगीताची विशेष तालीम होती. आणि ती तालीम होती ती अब्दुल वाहिद खान साहेब, नंतर पंडित जीवनलालजी मंटू आणि फिरोज निजामी यांच्याकडून त्यांनी अभिजात संगीत, म्हणजे अचूक सूर, अचूक लय, अचूक ताल यामध्ये कसं लीलया संचार करायचा याचा एक सुंदर त्यांचा अभ्यास होता. आणि त्या अनुषंगाने मला त्यांचं नित्यस्मरण आहे. आणि त्यांचं इथे मला एक सुंदर गाणं आठवत आहे. ते सुंदर रसिकांसमोर अगदी 2 ओळी सादर करतो. आज माझं भाग्य आहे भूषणजी माझ्या बरोबर आहेत. थँक्यू भूषणजी. मोहम्मद रफी साहेब आठवतात ते गाताना त्यांच्या डोळ्यातल्या हावभाव, आणि तिथे मी हे गाणं त्यांच्या नजरेलाच आणि त्यांच्या डोळ्यांना ट्रिब्यूट करतो. सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. आता हे म्हणत असताना मला जाणवत आहे की मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, कारण त्यांच्या नजरेमध्ये जी एक अलब होती, त्यांच्या स्वरातून, त्यांच्या नजरेतून, त्यांच्या शरीरातल्या रोमारोमातून गाणं जे प्रवाहित व्हायचं, त्या नजरांच्या कृपा आशीर्वादात आम्ही कायम त्यांचं स्मरण करत आहोत. धन्यवाद पवनजी. निश्चितच आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि आजकालचे जे काही कुर्ता फाडके गाणे किंवा नवीन नवीन गाणे गातात
त्याच्याऐवजी मोहम्मद रफीजींची कसं कोणी भरून काढणार नाही, आज हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. निशांत. धन्यवाद पवनजी. निश्चितच तुमचं हे जे पहिलं गाणं आहे हे नगरकरांना जबरदस्त आवडणारच. पण मला अजून एक प्रश्न आणि एक उपस्थित होता मनात की तुम्ही तुमच्या मनातून मोहम्मद रफीजींचं काय स्थान असणार? वा वा वा, तुम्ही एक वेगळा आणि हृदयस्पर्शी आणि मर्मावर बोट ठेवणारा तुम्ही प्रश्न विचारला. रसिक हो, मी खास सांगू इच्छितो, मोहम्मद रफी साहेबांनी गझल, कव्वाली, नात, रोमॅन्टिक अशी वेगवेगळी आणि सिंघली असतील, फारसी असेल, उर्दू असेल, हिंदी, मराठी, कोकणी असे वेगवेगळ्या भाषेत गाणी म्हटली. पण त्यांचं मला एक भावलेली गोष्ट म्हणजे ते प्रत्येक गीतात ते गीत व्हायचे, ते प्रत्येक भावनेत ते भाव व्हायचे. मोहम्मद रफी साहेबांच्या कंठातून ज्यावेळेस नौशाद अली साहेबांनी संगीत दिलेलं मन तरपत हरिदर्शन को आज हे ऐकतो, त्यावेळेस मोहम्मद रफी आपण विसरून खरंच एक हरिभक्त कसा तडपत असेल हा तिथं भाव उत्कट दिसायला लागतो. आणि हे मला खूप प्रेरित करून जातं की त्या त्या धर्मानुसार, त्या त्या रंगानुसार, त्या त्या स्वभावानुसार आपण कसं एकरूप व्हायचं हे त्यांच्याकडून विशेष घेण्यासारखं होतं. आणि तेच माझे आदर्श त्या अनुषंगाने आहेत. त्यांचं हे गीत आपण ऐकूया अगदी झलक स्वरूपात. हरे थांबावंसं अशा अर्थाने वाटतं. हे आपल्या सिनेसृष्टीतील अनेकांचे गुरु आहेत. ते मोहम्मद रफी आज त्यांचं स्मरण करताना अहमदनगरच्या या चॅनलने, अहमदनगरी चॅनलने मला सुंदर त्यांच्या स्वर, शब्द आणि भाव विश्वात रमण्याची संधी दिली. त्याबद्दल ह्या विश्वात्म गुरु, आपल्या हिंदुस्थानच्या सिने संगीतातल्या विश्वात्म गुरुला मी वंदन करतो आणि सर्व रसिकांना आज विशेष शुभेच्छा देतो. या सुंदर स्वरलहरीमध्ये आपण निरंतर राहिलोया. धन्यवाद. नमस्कार. मी पवन नाईक, संगीत साधक. आपल्या ह्या अहमदनगरी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हो शेअर करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार. मी भूषण गुरव. अहमदनगर नगरी चॅनल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. अहमदनगरी. इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.